बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी। सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार आहेत। आंदोलन सुरू असताना आंदोलकांनी मोटर मनसना सुद्धा लॉबीमध्ये बंद केलं होतं आणि त्यामुळे लोकल खोळंबल्या। खरं तर मोटर मनचा या आंदोलनाशी काहीच संबंध नव्हता, मात्र आंदोलकांनी मोटरमनच्या लॉबीला बॅरिकेडिंग केल्याचंही समोर आलंय। आंदोलकांच्या या कृतीची चौकशी केली जाणार आहे। दरम्यान एबीपी माझानं याच संदर्भात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी यांना सवाल केले आणि त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। आपल्या बरोबर सीआरएमएस या यूनियन के अध्यक्ष आहेत वाजपेयी सर। आपके लोगों ने गाड़ियां नहीं रुकाई? नहीं रुकाई, गाड़ियां नहीं रुकाई। बताइए, एक भी इंसिडेंट बता दीजिए गाड़ी सामने हम लोग खड़े हुए हैं और गाड़ी को हमने रोका वहां देकर। मोटरमैन को बाहर आने नहीं दिया लॉबी से? ऐसा नहीं है, हमने किसको मना नहीं किया लॉबी से बाहर आने नहीं दिया। ऐसा किसमें नहीं, ऐसा कोई इंसिडेंट नहीं जो हमने मना किया हो। ट्रेन रोको हमारा आंदोलन नहीं था। हमारा आंदोलन सिर्फ गेट मेंटेन धरना मोर्चा तक सीमित था। लेकिन सीआरएमएस के कई सारे लोग जो है वो मोटरमन है। मोटरमन जो है जो सीआरएमएस संगठन में है, एमआरएमयू संगठन में ठीक है। एनआरएमयू का कहना है हम लोगों ने ये किया नहीं, सीआरएमएस ने ये सब किया है। एनआरएमयू वालों ने क्या कहा उसका तो मैं कोई जिम्मेदार नहीं। लेकिन उन्होंने आपके ऊपर इल्जाम डाला है कि आपने मोटरमन को रुका के रखा। वो जो उनको जो कहना उनका मतलब है, हमारा कहना हमारा सुनिए आप। हमने किसी प्रकार की रेल को चलने देने में कोई भूमिका नहीं निभाई, समझे ना, और हमने रेल रोको किया भी नहीं है। कैमरामैन विनय सह, अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। उडवीची उत्तरं समोर आलेली आहेत। आम्ही असं काहीही केलं नाही, आम्ही मोटरमनना थांबवलं नाही, रेल रोको केला नाही असं वाजपेयी यांनी जरी सांगितलं असलं तरी जे व्हिडिओ जे फोटो समोर आलेले आहेत ते काहीतरी वेगळंच सांगतायत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं, या सगळ्यात कोणाचा हात होता, हे करण्यामागे काय उद्देश होता, या सगळ्याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी आंदोलन केलंय त्यांच्या अडचणी वाढणार आहेत। अक्षय भाटकरकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। अक्षय, वाजपेयींनी जी उडवाउडवीची उत्तरं दिली ती आपण सगळ्यांनी ऐकली, पण जे फोटो जे व्हिडिओ समोर आलेत ते काहीतरी वेगळीच कहाणी सांगतायत। नेमकं काय घडलं? प्रज्ञा, या संदर्भात आपण काल दोन्ही युनियनशी बातचीत केली होती आणि दोघांनी देखील आता हात झिडकारलेले आहेत। आम्ही कोणत्याही प्रकारे आंदोलन केलंच नाही, मात्र जो व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्टता दिसते आणि मुख्यतः हा व्हिडिओ जो आहे तो मोटरमनने शूट केलेला आहे। मोटरमनची जी लॉबी आहे सीएसएमटी स्थानकामधली, त्या लॉबीच्या आतून हा व्हिडिओ शूट केला की कशा प्रकारे बाहेरून पूर्णतः त्यांचा जो गेट आहे, काचेचा दरवाजा आहे, त्यावर बाकडे टाकण्यात आलेले होते, त्यावर लोक बसलेली होती, युनियनची लोक त्यावर बसलेली होती आणि त्यांनी या लोकांना बाहेरच येऊ दिलं नाही। जे गेट आहे ते गेट देखील ज्या युनियनचे जे पट्ट्या आहेत किंवा ज्या रिबीन आहेत त्यांनी ते गेट बांधून ठेवलेले आहे, ज्यामध्ये सीआरएमएसचं आपल्याला पट्टी दिसून येते आहे, अतिशय स्पष्टपणे ही पट्टी दिसून येते आहे। त्यामुळे या संपूर्ण व्हिडिओ मंचा लॉबीचे दरवाजे हे बंद करण्यात आलेले होते, जाणून बुजून बंद केले गेलेले होते आणि त्यामुळे मोटरमन बाहेर पडू शकले नाहीत आणि त्यामुळे 45 मिनिटं लोकल सीएसएमटी स्थानकातून धावल्या नाहीत, ज्याचा परिणाम हा 2 लोकांचा जीव जाण्यामध्ये झाला। अजूनही 2 लोकांवर उपचार त्यामध्ये सुरू आहेत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधून सगळं सत्य बाहेर येत आहे आणि आता जीआरपी यानुसारच कारवाई देखील करणार आहे आणि हे जे व्हिडिओ आहेत, जे एव्हिडन्स आहेत किंवा जे सीसीटीव्ही आहेत ते देखील चेक केले जातात की कोणी लोकल अडवून ठेवल्या होत्या, कोण त्यामध्ये आंदोलन करते होते, कोण कोण त्यामध्ये सहभागी झालेले होते, युनियन कोणकोणत्या होत्या, हे सगळं आता तपासलं जात आहे आणि त्याद्वारे आता हा जो मुद्दा आहे तो अजून मोठा होणार आणि जीआरपी या संदर्भामध्ये मोठा गुन्हा जो आहे तो दाखल करण्याच्या तयारीत सध्या दिसून येते आहे। अक्षय, आपल्याला माहितीये की सर्वसामान्य नोकरदार वर्गासाठी लोकल किती महत्वाची आहे, त्यात जर पीक अवर्समध्ये अशा पद्धतीनं लोकल बंद पडली तर काय गहजब होतो हे अनेकदा आपण पाहिलंय आणि अशामध्ये या सगळ्या प्रकरणात मोटरमन्सना ओढण्याचं काय कारण होतं? मोटरमन्सची या सगळ्या आंदोलनामध्ये काय भूमिका होती? खरं तर बघायचं झालं तर मोटरमनची किंवा सामान्य प्रवाशांची या संदर्भात काहीही भूमिका नाही, त्याचा संबंध देखील नाहीये। पण यामध्ये मुद्दाम मोटरमनला अडवून लोकल अडवल्या गेल्या, जेणेकरून प्रवाशांच्या द्वारे युनियन हे प्रेशराईज करत होतं रेल्वे प्रशासनाला आणि जीआरपीला की ज्या 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या, अन्यथा आम्ही अशाच प्रकारे आंदोलन करू आणि लोकल सेवा थांबवू। प्रत्येक वेळा युनियन अशाच प्रकारे आंदोलन करतं आणि त्याचा त्रास जो आहे तो सामान्य नागरिकांना होतो, प्रवाशांना होतो। ज्या वेळेस एखाद्या अभियंत्यावर किंवा मोटरमनवर कारवाई झालेली आहे त्या वेळेस युनियनने अडवून ठेवलेला आहे, प्रेशराईज केलेला आहे
हे आधी देखील स्पष्ट झालेलं आहे. आता देखील तेच झालं. युनियनने लोकल अडवल्या जेणेकरून जीआरपीवर प्रेशर येईल आणि त्यातून गुन्हे जे आहेत ते मागे घेण्यात येतील. मात्र काल कोर्टात देखील हेच झालं की गुन्हे मागे घेतले नाहीयेत. सोमवारी सगळे पुरावे हे ठाणे कोर्टामध्ये सादर करण्यास सांगण्यात आलेले आहेत आणि त्या दिवशी ठरणार आहे की या 2 अभियंत्यांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना अटक होणार की नाही. मात्र सध्या तरी जीआरपी त्यांच्यावर ऍक्शन घेऊ शकते. हे दोन्ही अभियंते अजूनही जीआरपी समोर सादर झालेले नाहीये. त्यामुळे या पहिल्या गुन्ह्यात देखील आणि आता नवीन गुन्हा देखील त्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. अक्षय, आपण जर पाहिलं तर आधी आंदोलन सुरू झालं आणि त्यानंतर रेल्वे रोखण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे आधीच्या आंदोलनाची दखल घेतली जात नव्हती म्हणून आंदोलन चिघळवण्यासाठीच हा सगळा पुढचा प्रकार केला गेला. खरं तर आंदोलन हे फक्त DRM ऑफिसच्या बाहेर होतं. ज्या ठिकाणी प्रवाशांची एवढी रेलचेल नसते, ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्म नाहीयेत, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी टॅक्सीज उभ्या असतात त्या ठिकाणी हे आंदोलन होतं. मात्र ते आंदोलन हळूहळू सगळे जे युनियनची माणसं आहेत ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर ते खूप मोठ्या प्रमाणात होते, हे सर्व त्या ठिकाणी आले. ज्या ठिकाणी प्रवासी उभे असतात, प्लॅटफॉर्म आहेत, त्या ठिकाणी हे लोक आले आणि प्लॅटफॉर्मवर निदर्शनं करण्यास सुरुवात केलेली होती. त्यामुळे खरं तर या आंदोलनाचा आणि प्लॅटफॉर्मचा संबंध नव्हता. मात्र आंदोलन त्याच ठिकाणी थांबवलं गेलं पाहिजे होतं, पण ते थांबवलं गेले नाही. अखेर सगळे युनियनची लोक जी आहेत ती प्लॅटफॉर्मवर आले आणि त्यानंतर हे आंदोलन चिघळलं आणि त्या चिघळल्यावर देखील आरपीएफने कोणतीही भूमिका बजावली नाही. खरं तर या ठिकाणी आरपीएफने भूमिका बजवायला हवी होती आणि तात्काळ या लोकांना बाजूला करून लोकल सुरू करायला हव्या होता. मात्र तसं केलं गेलं नाही. सेंट्रल रेल्वे प्रशासनाने देखील अतिशय उशिरा निर्णय घेतले. बरोबर आहे. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जो उशीर झाला तो अत्यंत गंभीर आहे. अक्षय, तुला